सरकारी कार्यालयात अजूनही अनेक ठिकाणी कागदावर स्वाक्षरी करूनच कामं केली जातात. पण आता ही पद्धत बदलणार आहे. कारण महाराष्ट्र सरकारनं एक मोठा निर्णय घेतला आहे. 1 ऑगस्टपासून अनेक महत्त्वाच्या सरकारी कागदपत्रांवर हस्तलिखित स्वाक्षरीऐवजी डिजिटल स्वाक्षरी अनिवार्य करण्यात येणार आहे. नेमकं काय आहे हा निर्णय आणि याचा सर्वसामान्यांवर काय परिणाम होणार आहे, पाहूया या विशेष रिपोर्टमध्ये. राज्य सरकारनं 13 जुलै 2026 रोजी या संदर्भात परिपत्रक जारी केले. यानुसार शासन निर्णय, परिपत्रके, अधिसूचना, मंजुरीपत्र, न्यायालयीन आदेशांची अंमलबजावणी, नियुक्त्या, बदली, पदोन्नती, निविदा, आर्थिक मंजुरी आणि नागरिकांच्या हक्कांशी संबंधित अनेक महत्त्वाच्या कागदपत्रावर डिजिटल स्वाक्षरी किंवा ई-साईनचा वापर बंधनकारक असेल. सरकारच्या म्हणण्यानुसार यामुळं कागदपत्राची सुरक्षितता वाढेल, बनावट स्वाक्षरीला आळा बसेल आणि कामकाज अधिक जलद आणि पारदर्शक होईल. तसंच 31 जुलैपर्यंत सर्व विभागांनी आवश्यक तांत्रिक व्यवस्था पूर्ण करण्याचे आदेश देखील देण्यात आलेत. मात्र अत्यावश्यक आणि अपवादात्मक परिस्थितीतच हस्तलिखित स्वाक्षरीला परवानगी असेल. म्हणजेच या 1 ऑगस्टपासून सरकारी कामकाज अधिकाधिक डिजिटल होणार आहे. त्यामुळं अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना डिजिटल स्वाक्षरीचा वापर करावाच लागणार आहे. हा बदल प्रशासन अधिक वेगवान आणि पारदर्शक करण्याच्या दिशेनं महत्त्वाचं पाऊल ठरणार आहे का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. अधिक अपडेटसाठी लोकशा TV पाहत राहा.